हॅलो, आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. अजातशत्रू ही जी कादंबरी आहे ना, हिला स्टोरी टेलिंगसाठी तर मी ना म्हणजे लाईक आउट ऑफ 10 मार्क्स मी देऊ शकते. कारण की या कथेची जी बांधणी आहे ना ती एकदम परफेक्ट आहे. आता ही ऐतिहासिक कादंबरी आहे तर मग बऱ्याच जणांना असं वाटतं की यार ऐतिहासिक कादंबरीमध्ये असे खूप जोड अलंकारिक मराठी शब्द असतात का? तसं काहीच नाही आहे आणि त्यामुळे मला ही कादंबरी खूप आवडली. समजायला साधी सोपी सरळ भाषा लेखकाने वापरलेली आहे आणि स्टोरी टेलिंगमध्ये तर म्हणजे मी लेखकाला 10 आउट ऑफ 10 मार्क्स देईन. कारण की ज्या प्रकारे ते दृश्य तुमच्या डोळ्यासमोर उभा केलेलं आहे ना, तुम्हाला पण एका पॉईंट नंतर विसर पडतो की यार ही कथा ॲक्च्युली जो लोहार आहे जयराज, की त्याने त्याचा रक्तकंठ नावाचा अश्व मेला म्हणून प्रतिशोधासाठी ही जी कथा चालू केली होती ना, ॲक्च्युली अजातशत्रूवरच खरंच आली की काय. सो असं मध्येच आपण ना डिसबिलीफमध्ये पण जातो की यार हे असं कसं शक्य आहे. सो ऑफकोर्स मी स्पॉइलर काही रिव्हील नाही करणार, पण मला या कथेमध्ये ना थोड्याफार काही उणिवा पण जाणवल्या. त्या पण मी तुम्हाला सांगेन की अजातशत्रू असतो ज्याचा ही इज फेमस फॉर की स्वतःच्या वडिलांचा खून करून गादीवर बसण्यासाठी तो फेमस आहे. ही त्याची ना मेन ओळख असताना सुद्धा लेखकाने राजा बिंबिसार जो अजातशत्रूचा जो वडील आहेत ना, जे त्यांना तेवढं काही इम्पॉर्टन्स दिलेलं नाही आहे. सो आय थॉट की यार त्यांचं जे वडील आणि मुलाचं पिता पुत्राचं जे रिलेशन आहे ना, ते त्यांना लेखकाला अजून थोडं फुलवता आलं असतं. सेकंड थिंग, उदयन जो अजातशत्रूचा मुलगा आहे, जो टीनेजर आहे जे मी बोलले ते, तर तो जोपर्यंत अजातशत्रू विदर्भामध्ये असतो एका मोहिमेवरती गेलेला असतो तोपर्यंत उदयन असं एक खूप स्ट्रॉंग कॅरेक्टर होतं. बट आफ्टर अ व्हाईल जेव्हा हे सगळेजण राजगृहामध्ये येतात ना, तेव्हा तो उदयन लाईक लिटरली गायबच होऊन जातो. सो मला ते थोडंसं डिसअपॉइंटमेंट होती की यार असं कसं गायब होऊन गेला. सो शेवटसुद्धा अजातशत्रूच्याच अराउंड होतो. पण मला असं वाटलं की या कादंबरीमध्ये ना असं तडका खूप आहे, इमोशन्सचा तडका भरपूर आहे, ज्यामुळे आय थिंक तुम्ही ही कादंबरी वाचणं एन्जॉय करू शकता. या कादंबरीचा अनदर बेस्ट पार्ट काय आहे माहिती का, की जर तुम्ही मांगा सिरीजबद्दल ऐकलं असेल ना, तर ते इट इज समथिंग लाईक दॅट, की याच्यामध्ये भरपूर ट्विस्ट आणि प्लॉट्स आहेत कथेमध्ये, की म्हणजे दर 10-15 पानानंतर ना एक ट्विस्ट येतो. म्हणजे लाईक लोकांचे कॅरेक्टर्सना खरे चेहरे डोळ्यासमोर यायला लागतात. जे चेहरे बघताना आपल्याला असं वाटते की अरे बापरे, ह्यांच्या मनात तर एवढी मोठी कारस्थानं चालू होती आणि चेहऱ्यावरून कसे असे एकदम गोड आणि सुंदर वाटायला लागतात ते. इट इज नॉट समथिंग लाईक दॅट. त्याच्यामुळे लाईक त्या कॅरेक्टर्सच्या त्या ग्रे एरियाजमुळे ना ही कादंबरी भावनांची अशी एकदम लाईक असं भावना अशा नाही का ओसंडून वाहतात असं वाटतं. याच्यामध्ये प्रेम आहे, प्रणय आहे, त्याच्यानंतर शृंगार आहे, माया आहे, आपुलकी आहे आणि ॲट द सेम टाईम बिभत्सपणा आहे, क्रूरपणा आहे, की जो तुम्हाला असं नाही असं लाईक माणूस असल्याचं ना घाण वाटायला लागतं. एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि काही ठिकाणी ही कादंबरी तुम्हाला थोडीशी डिसबिलीफमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकते. तेव्हा असं वाटेल की यार मी देतो सोडून, असलं थोडीच कुठे होत असते. बट अगेन त्यालाच आपण फिक्शनल वर्ल्ड म्हणतो ना. सो हा होता आपला आजचा अजातशत्रू या कादंबरीचा रिव्ह्यू व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुस्तक तर तुम्हाला आवडणारच आहे, हे मी तुम्हाला म्हणजे गॅरंटी देऊन सांगते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशा अजून कुठल्या कादंबऱ्यांचे तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओज रीडर्स डायसवरती हवे आहेत प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुमच्या सगळ्या पुस्तकप्रेमींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.